सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज ना मला भरलेल्या भेंडीची भाजी बनवायची होती आणि म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करून घेऊया. तर कधी कधी ना भेंडी खाण्याची इच्छा होते, म्हणजे भरलेली भेंडी, पण भेंडी भरायचा खूप जास्ती आपल्याला कंटाळा येतो म्हणून आपण बनवतच नाही. पण आज भेंडी न भरता मी तुम्हाला भरलेली भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे, खूप सोप्या पद्धतीने. तर भेंडी पहा, लहान असली तर आपल्याला अख्खी घ्यायची आणि मोठी असली तर 2 तुकडे करून घ्यायचे. आता कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की नंतरच जिरं घालायचं आणि मग जी भेंडी आपण कापून ठेवली आहे ना, ती भेंडी यामध्ये सगळी घालायची आहे. तर मी अर्धा किलो भेंडी घेतली होती आणि त्याला अशी 2 भागामध्ये कट करून घेतलेली आहे. आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पहा सगळे बेसिक मसाले घ्यायचे आहेत. तर 1.5 चमचा मी धणे जिरे पूड, 1.5 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1.5 चमचा मी मीठ घेतलेलं आहे. जेवढी तुमची भाजी असेल ना त्याप्रमाणे यामध्ये मसाले घालायचे आहे. नंतर याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटापर्यंत याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर ही भाजी ना आपल्याला झाकण ठेवूनच बनवायची आहे, उघडी बनवायची नाही. अजिबात चिकट होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे. तर मी लसूण सोलूनच ठेवला होता फ्रीजमध्ये आणि माझ्या ना मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत, त्यामुळे मी 4-5च घेतलेले आहे. लहान असतील तर 10-12 घ्या, कारण की या भाजीमध्ये लसूण खूप छान टेस्ट देतो, त्यामुळे लसूण थोडासा आपल्याला जास्त घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे याला क्रश करून घ्यायचं आहे. तर जास्त बारीकही वाटायचं नाही, थोडासा जाडसरच कुटून घ्यायचं आहे याला खलबत्त्यामध्ये. आणि पहा 1 चमचा मी लसूण कुटून घेतलेला आहे आणि झाकण उघडून यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर लसूण तुम्ही बघितलं असेल, मी आधी अजिबात टाकला नाही, नंतरच टाकलेला आहे. तर नंतर जेव्हा आपण लसूण टाकतो ना तेव्हा थोडासा कच्चेपणा येतो लसूणचा आणि खूप छान टेस्ट येते ह्या भाजीमध्ये लसणाची, त्यामुळे लसूण थोडासा जास्तच घालायचं आहे. आणि मस्त मिक्स करून परत त्याला झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये 2-3 वेळा झाकण उघडून याला हलवत राहायचं, म्हणजे भाजी आपली खाली करपली जाणार नाही. आणि बघा भाजी मस्त झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे. तर भाजलेला दाण्याचा कूट घालायचा आहे 4-5 चमचे. तर मी ना भाजलेल्या दाण्याना कूट बनवूनच ठेवत असते, म्हणजे ऐनवेळी मग बनवायची गरज पडत नाही. आणि मग याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा भाजी आपली पूर्ण झालेली असेल ना तेव्हाच यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे, आधी घालायचा नाही. भाजी माझी पूर्ण शिजलेली होती त्यावेळेस मी यामध्ये दाण्याचा कूट घातला आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटंच याला होऊ द्यायचं आहे. आणि पहा मस्त आपल्याली न भरता भरलेले भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. एक वेळा अशा प्रकारे बनवून बघा, खूपच छान टेस्टी लागते. मी तरी अशाच प्रकारे बनवते, कारण मग मलाही कधी कधी भरलेली भेंडीमध्ये भेंडी भरायचा खूपच कंटाळा येतात त्यामुळे. आणि आत्ता तर एवढी भेंडी स्वस्त झालेली आहे की 30 रुपयाला किलो मिळते. जी भेंडी हिवाळ्यामध्ये 30 रुपयाची पावशेर मिळते, तीच भेंडी आता उन्हाळ्यामध्ये 30 रुपये किलो, 20 रुपये किलो अशी मिळते. यावरूनच कळते की वेळेचे किती महत्त्व आहे म्हणून. जी वस्तू जास्त प्रमाणात मिळाली की आपण त्याचा भावही पुसत नाही, आणि वस्तू कमी प्रमाणात मिळते ती नेहमी हवीशी वाटते. चला असो, आता पूर्ण दिवसभर मी काही शूट घेतलं नाही, डायरेक्ट संध्याकाळीच मी शूट घेत आहे. शनिवारच्या दिवशीचंच हे शूट आहे. संध्याकाळी आता मला बाजारात सुद्धा जायचं होतं, त्यामुळे मिस्टर पण घरी आले होते लवकर आणि चहा ठेवला, त्यांनाही दिला आणि मी सुद्धा घेतला. आणि आम्हा दोघांनाही प्लेटमध्ये चहा पिण्याची सवय आहे, म्हणून त्यांना कपात दिले तर त्यांनी अजिबात घेतली नाही आणि मग प्लेटमध्ये दिली तेव्हा घेतली. आणि मी सुद्धा थोडीशी चहा पिऊन घेतली आणि आता थोडीशी आवरावर केली. आणि काल अक्षय तृतीया आहे ना, त्यासाठी मग घागर आणायची होती, आंबे आणायचे होते आणि खरबूजसुद्धा आणायचं होतं. तर तेच सगळं घ्यायला बाजारात जायचं होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, अखजी म्हणजे अक्षय तृतीया, आणि अक्षय तृतीयामध्ये घागर पुजल्याशिवाय अक्षय तृतीया काही मनवली जातच नाही. तसं तर यावर्षी माझ्याने सांजोऱ्या काही बनवण्या झाल्याच नाही, म्हणून मी माझ्या नणंदकडूनच मागवल्या होत्या. आणि आज तर बाजारात सुद्धा खूपच जास्त गर्दी
गर्दी होती, असं वाटत होतं सगळे आजच खरेदी करायला निघाले आहेत. तर जशी बशी खरेदी आम्ही केली आणि जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि लगेचच आम्ही घरी आले. जास्त काही वेळ थांबले नाही आणि घरी आणून बघा हे घागर आणली आहे आणि आंबे आणले आहेत. आंबे तर इतके महाग आहेत की 250 रुपये किलो. कितीही महाग असले तरी पहिला आमरसचा नैवेद्य पितरांना जातो, तेव्हा नंतरच आमच्यामध्ये खाल्ला जातो. तर त्यासाठी मला आणावाच लागले आणि फक्त मी अर्धा किलोच आणले होते. तर 30 रुपयाला एक आंबा मला पडला. चला असो, आमच्यासाठी मग रेडीमेड रसच आम्ही मागवणार आहोत. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.